पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। निमित्तम् अप्रयोजकं प्रकृतीनां वर्णभेदस्तु ततः क्षत्रिकवत्। कैवल्यपादातील तिसऱ्या क्रमांकाचं हे सूत्र आहे। निमित्तकं प्रकृतीनां अप्रयोजकं तुः ततः क्षत्रिकवत् वर्णभेदाः। पतंजली महर्षी ह्या सूत्रातून जेव्हा एखादा परिणाम घडतो तेव्हा त्या परिणामाला कोण कारण असतं याचा विचार दोन कारणाने सांगितला जातो। परिणाम घडून आणायचा असेल तर एक मूळ उपादान कारण लागतं
आणि दुसरं निमित्त कारण लागतं, तरच कोणताही परिणाम हा घडवून येत असतो. हे सूत्र समजून घेताना 2 उदाहरण आपण घेऊया आणि मग मूळ सूत्राच्या शब्दांकडे पाहूया. मातीपासून घट तयार होतो. ह्या उदाहरणामध्ये माती म्हणजे मृत्तिका ही घटाचं उपादान कारण आहे. त्याला मटेरियल कॉज असं म्हणतात. मातीमध्ये, मृत्तिकेमध्ये अनेक प्रकारचे घट निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. ती पोटेन्शियलिटी त्या मृत्तिकेमध्ये, मातीमध्ये आहे. पण हजारो वर्षापासून एखादी जमिनीमध्ये ती माती पडलेली आहे, पण तिथून आपोआप घट निर्माण होत नाही. तो घट निर्माण करायचा असेल तर कुंभार लागतो, दंड लागतं, चक्र लागतं, त्याचं गाढव वगैरे परिवार सगळा लागतो. मग त्यांच्या माध्यमातून घट तयार होतो. म्हणजे घट जेव्हा तयार होतो तर मृत्तिका ही प्रकृती आहे. ही प्रकृती स्वतःच त्या घटामध्ये प्रविष्ट झालेली आहे आणि घटाच्या रूपाने अभिव्यक्त झाले आहेत. मग प्रकृतीच म्हणजे पृथ्वीच मातीच्या रूपानं अगोदर होती, नंतर घटाच्या रूपानं अभिव्यक्त झाली. पण तिला आकार आणण्याचं काम, देण्याचं काम हे कुंभाराने केलं आहे. म्हणून कुंभार निमित्त कारण आहे. त्याला एफिशियंट कॉज असं म्हणतात. म्हणजे कोणतंही कारण घडायचं असेल तर मटेरियल कॉज अँड एफिशियंट कॉज बोथ आर इम्पॉर्टंट टू एनिथिंग. कोणत्याही कारणासाठी दोन्ही कारणाची आवश्यकता आहे. मग जगामध्ये जेवढे परिणाम घडतात ती परिणाम कोणाकडून घडतात तर प्रकृतीकडून घडतात. कारण प्रकृतीमध्ये परिणाम घडवून आणण्याचं सामर्थ्य आहे. त्या स्थित्यंतर ह्या प्रकृतीच्या मध्ये सतत घडत असतात आणि ती त्यासाठी प्रसवधर्मी नावाचा गुण तिच्यामध्ये आहे. प्रकृतीमध्ये सतत सतत निर्माण करणं, विकारवान बनवणं, परिणाम घडवणं हा प्रकृतीच्या मधला स्वभाव आहे. आणि म्हणून ते सांगितलंय प्रकृतीनाम. ही जी प्रकृती आहे त्या प्रकृती स्वतःच परिणाम घडवते, पण तिला काही निमित्त असतं की नाही म्हटले. त्याचा विचार करतात. निमित्तम प्रकृतीनाम अप्रयोजकम. निमित्त म्हणजे धर्म अधर्म हे निमित्त असतात. इथे निमित्त शब्दाचा अर्थ घ्यायचा. धर्म अधर्म हे प्रकृतीच्या कार्याला निमित्त असतात. अप्रयोजकम ते प्रेरक नसतात. हे टेक्निकल शब्द आहे. प्रेरक नसतात. का प्रेरक नसतात? कारण धर्म अधर्म हे मुळातच प्रकृतीचे कार्य आहेत आणि जे प्रकृतीचं कार्य असतं हे कार्यरूप धर्म अधर्म कारणरूप असणाऱ्या प्रकृतीला प्रयोजक होऊ शकत नाही. प्रकृतीचं कार्य ते करू शकत नाही. मग धर्म अधर्म काय करतात तर ततः क्षत्रिकवत वर्णभेदाः. प्रकृतीच्या कार्यामध्ये जे काही प्रतिबंध निर्माण होतात त्या प्रतिबंधाचं दूरीकरण हे धर्म अधर्म करत असतात. थोडं स्पष्टीकरण झालं की आणखी सूत्राचा अर्थ कळेल.
त्याकरता दुसरं उदाहरण देतो. शेतकरी आपल्या शेतामध्ये एखाद्या वाफ्यामध्ये पाणी न्यायचं असेल, एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये, तर तो हाताने पाणी गोंधळीने घेऊन जात नाही त्या वाफ्यामध्ये. मग काय, पाण्याचा स्वभावातच नैसर्गिक धर्म आहे की निम्न स्तरावरती वाहत जाणं. हा पाण्याचा स्वभाव आहे, हा धर्म आहे, ही प्रकृती आहे. मग ते पाणी त्या शेतामध्ये वाफा तयार केलेला असतो, तिथपर्यंत जातं. परंतु ते जाण्यासाठी शेतकरी दंड तयार करतो, दोन्ही बाजूने माती टाकून मधून ते पाणी जात असतं. पाणी स्वतःच असतं, कारण ती प्रकृती आहे. पण ते पाणी पोहोचवण्यासाठी मध्ये जर प्रतिबंध येत असेल, दगड असेल, माती असेल, उंचवटे असतील, तर शेतकरी काय करतो, त्या पाटामधले, त्या दंडामधले गवताचं तण असेल तर ते काढून टाकतो, उंचवटे काढून टाकतो आणि निम्न स्तर तयार करत जातो. आणि मग पाणी स्वतःच होऊन तिथपर्यंत जातं, त्या पिकांच्या पर्यंत जाऊन त्या पिकाला पुष्ट करतं आणि फळाच्या रूपाने ते अभिव्यक्त होतं. मग पाण्याने काय केलं आहे? पाण्याने काहीच नाही, पाणी स्वतःच होऊन त्या ठिकाणी पोहोचलं आहे. सगळं त्या पाण्याच्याच प्रकृतीचा परिणाम त्या फलामध्ये जाऊन मग ते अभिव्यक्त झालं. पण स्वतः जरी पाणी गेलं असलं, पण शेतकऱ्याने त्याचे प्रतिबंध दूर केलेत ना. म्हणून उदाहरण दिलंय, क्षत्रिकवत वर्णभेदाः. क्षत्रिक म्हणजे शेतकरी. ज्याप्रमाणे शेतकरी त्या पाण्याला तिथपर्यंत पोहोचवताना मधले अडथळे दूर करत असतो आणि मग पाणी स्वतःच त्या ठिकाणी परिणत होतं. तिथे जातानाही खत टाकलं जातं, त्यावेळेस अनावश्यक तण तिथे निर्माण होतं आणि ते तण त्या पिकाला वाढू देत नाही. मग शेतकरी पाणी पण देतो आणि अनावश्यक तण पण काढून टाकतो. आणि हे केल्यानंतर खत आणि पाणी यांच्या माध्यमातून स्वतः ती प्रकृतीच त्या पिकाच्या रूपानं परिणित होऊन वृद्धिंगत होत जाते. मग त्या पिकामध्ये शेतकरी स्वतः प्रवेश करत नाही आणि त्याला वाढवत पण नाही. मग काय आहे, ते बीज नैसर्गिक प्रकृतीच्या स्वभाव धर्मानुसार पाणी आणि खत मिळाल्यानंतर ते स्वतःच त्या पिकामध्ये प्रविष्ट होऊन वाढत असतात. हे काय आहे, ही प्रकृती आहे. मग हा जो वृक्षाच्या रूपाने परिणाम झाला, हा कोणी केला? हा प्रकृतीनेच केला. आंब्याला आंबा येणं, चिंचला चिंच येणं, केळीच्या फळाला केळीच येणं, हा काय त्या बीजाच्या प्रकृतीतला हा परिणाम स्वतःच त्या प्रकृतीने घडवून आणला आहे. तो आपण काही करू शकत नाही. पण शेतकऱ्याने मात्र त्यामध्ये येणारे प्रतिबंध दूर केले. म्हणून क्षेत्रिकवत वर्णभेदाः, त्यातले प्रतिबंध शेतकऱ्याने दूर केले आणि पाणी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पोहोचलं आहे. हे दोन दृष्टांत उदाहरण आपण घेतल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये जे काही घडतं ते घडवून आणण्याकरता प्रकृती स्वतः समर्थ असते. पण ते घडण्यासाठी कारण जे असतं, निमित्त, ते धर्म अधर्म हे जीवाकडनं केले जातात. आणि म्हणून ते धर्म अधर्म हे प्रकृतीच्या मध्ये अडथळे आणतात. ही प्रकृती ते कार्य घडवते, पण त्याला मध्ये कोण कारण असतं? तर धर्म अधर्म. जसं की इंद्रपदावरती आरूढ होण्याकरता एक इंद्र प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेला, परंतु त्याने त्या इंद्रपदावरती बसण्याच्या अगोदर एका ऋषींना जाणून बुजून लात मारली आणि तो नंतर भुजंग योनीला गेला. मग आता
भुजंग म्हणजे सर्पाच्या योनीला गेला. मग ती सर्पाची योनी कोणी तयार केली? तर स्वतः प्रकृतीच सर्पाच्या रूपानं परिणित झाली. पण त्या जीवाने काय केलं? अगोदर धर्म केला म्हणून तो इंद्रपदापर्यंत पोहोचला. हा त्याचा धर्माचा परिणाम झाला. त्यामुळे प्रकृतीने त्याला तिथपर्यंत पोहोचवलं. पण तिथे पोहोचण्याच्या अगोदर त्यांनी अगस्त्य ऋषींना लाथ मारली आणि त्यामुळे तो तिथपर्यंत पोहोचत असतानाच पुन्हा लगेच इंद्र बनण्याच्या ऐवजी सर्प बनला. मग ते सर्प बनण्याचं कारण कोण बनलं? तर त्याने स्वतःहून जाणून बुजून ऋषींना लाथ मारल्यामुळे तो अधर्म घडला. आणि मग अधर्म हे निमित्त बनलं आणि स्वतः प्रकृतीने परिणाम पाहून मग तोच सर्परूपाने आला. म्हणजेच प्रकृती त्या धर्म अधर्माचं एक कारण, निमित्त कारण बनून ती स्वतःच प्रकृती बनत असते. थोडक्यात असं म्हणता येईल, परिणाम पावणं हा प्रकृतीचा स्वभाव आहे. पण तो परिणाम कोणता व्हायचा याला निमित्त कारण हे धर्म अधर्म असतात. म्हणून उदाहरण दिलं जातं, मनुष्याचा पुरुषार्थ याच्यामध्येच आहे की आपण स्वतः आता जे काही आहोत तो प्रकृतीचा परिणाम आहे. पण तसं घडण्यासाठी आपल्याकडनं चांगल्या प्रकारचं कर्म घडणं याला धर्म असं म्हणतात. वाईट प्रकारचं कर्म घडणं याला अधर्म असं म्हणतात. म्हणून अधर्म आणि धर्म हे दोन काय करतात? प्रकृतीला परिणाम घडवण्यासाठी जे काही अडथळे असेल ते दूर करतात. समजा प्रकृतीला तो इंद्रपदावरती पोहोचणारा होता राजा, त्याला कारण कोण ठरलं? धर्म. पण आता त्याला भुजंगत्वाला जायचं आहे, सर्पायोनीला. तर प्रकृती परिणाम भुजंगत्वाचा होईल रूपाने, पण तो परिणाम घडवून आणण्यासाठी निमित्त काहीतरी पाहिजे ना, मग अधर्म. म्हणून धर्म आणि अधर्म हे निमित्त बनत असतात आणि प्रकृती स्वतः त्या निमित्ताच्या दृष्टीने स्वतः परिणाम पावत असते. आणि हे परिणाम पावण्याचं काम हे धर्म अधर्म करतात. कशाप्रमाणे? शेतकऱ्याप्रमाणे. पाणी स्वतःच तिथपर्यंत पोचतं, पण शेतकरी फक्त त्यातले अडथळे दूर करून स्वतः पाणी त्यात परिणित होतं त्या फलाच्या रूपामध्ये. तसं प्रकृती स्वतःच तिच्यामध्ये अनेक रूपामध्ये परिणाम पावणं हे तिचा स्वभाव आहे. पण कसा परिणाम घडवून देणं हे मात्र धर्म आणि अधर्माच्या वरती अवलंबून आहे. आणि म्हणून निमित्तकम ह्या शब्दाच्या मध्ये धर्म अधर्म हे निमित्तकम आहे, प्रयोजकम नाही. स्वतः ती धर्म अधर्म त्या कृतीत परिणाम पावत नाही, तर ते त्याला साह्यभूत होतात प्रकृतीला. आंब्यामध्ये आंब्याचं बीज आंब्यात परिणत होणं हा आंब्याचा धर्म आहे. शेतकरी त्यात काही करू शकत नाही, पण त्याला लागणारं पाणी आवश्यक आहे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करू शकतो, ते निमित्त बनतं. तसं मनुष्याच्या ठिकाणी धर्म आणि अधर्म, न्याय आणि अन्याय्य, योग्य आणि अयोग्य याच्या विवेकाच्या साह्यानं चांगल्या कर्मामध्ये प्रवृत्त होणं हे निमित्त जर बनलं तर प्रकृती स्वतःहूनच सगळं कार्य पुढे करून घेते. मग आपल्या हातामध्ये कोणता पुरुषार्थ आहे? आपल्या हातामध्ये शास्त्र विचाराच्या दृष्टीने वाटचाल करणं, धर्मा अनुसरून कृती करणं, एवढं निमित्त आपण केलं की त्याचा परिणाम काय घडवायचा ती प्रकृती स्वतःच करून देते. मग त्या प्रकृतीने आपल्याकडनं चांगला परिणाम घडवून घ्यायचा की त्या प्रकृतीने आपल्याकडनं वाईट परिणाम घडवून घ्यायचा? परिणाम घडविण्यासाठी प्रकृती सक्षम आहे.
तीच सगळं प्रकृती परिणाम घडवते. पण त्याला निमित्त कोण? त्याला निमित्त मात्र तो स्वतःचे कर्मच असतात की नाही बरं. म्हणून एखादा गुन्हेगार जेव्हा कारागृहामध्ये जातो तेव्हा तिथे त्याचे कपडे बदल, राहणमान बदलतात. सगळे प्रकृती तसे करून घेते ते. पण ते करण्याची कृती मात्र त्याने केली ना. ह्याप्रमाणे सगळ्या जीवनाचा आराखडा हा प्रकृतीच्या द्वारे परिणित होतो. पण कशात परिणित व्हावा जीवनाचा हा आराखडा हा मात्र जीवाच्या धर्म आणि अधर्म याच्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून ते प्रकृतीला परिणाम घडविण्यासाठी हे दोन कारणं आहेत. ते आहे निमित्त कारण. थोडक्यामध्ये प्रकृती परिणाम पावण्याकरता समर्थ आहेत, ती उपादान कारण आहेत. पण कशामध्ये परिणित पावायचं, चांगल्या गोष्टीत परिणित व्हायचं त्यासाठी धर्मनिमित्त कारण आहे. वाईट गोष्टीत परिणित व्हायचं त्यासाठी अधर्म निमित्त कारण आहे. म्हणजे प्रकृती परिणामाला समर्थ आहे, पण कशात परिणाम व्हायचा याला साह्यभूत प्रतिबंध जे घटक आहेत ते धर्म आहे का अधर्म आहे हे त्यानुसार ठरतं. चांगल्या गोष्टीत परिणाम व्हायचा असेल तर अधर्मामध्ये प्रतिबंध करत असेल तर तो अधर्म निघून जायला पाहिजे. मग धर्म त्या गोष्टीला चांगल्यात परिणाम करून देईल. आणि वाईट गोष्टीत परिणाम व्हायचा असेल तर मग जे धर्म येत असेल तर मग त्या व्यक्तीच्याकडनं अधर्म व्हावा लागतो आणि मग वाईटात परिणाम होतो. म्हणून शेतकरी जसा अडथळा दूर करून आहे त्या ठिकाणी पाण्याला पोचवतो, म्हणजे शेतकरी हा निमित्त कारण आहे आणि पाणी हे उपादान कारण आहे, ते परिणाम घडवून घेतं. त्याप्रमाणे निमित्त प्रयोजकम प्रकृतीनाम वर्णभेदस्तु तथा क्षत्रिकवत. तसं आपलं जीवन हे क्षत्रिकवत, क्षत्रिय शेतकऱ्याप्रमाणे असावं. चांगलं कर्म करावं, त्याचा परिणाम स्वतः प्रकृती चांगला करून देईल. हाच त्यातला विचार आहे. आणखी शेष विचार उद्या पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.